नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि आपण पाहताय माझं यूट्यूब चॅनेल जर्नी विथ तुषार। मित्रांनो, थंडी असली खतरनाक पडली की नाही, कंप्लीट फाडू म्हणजे फाडू थंडी पडल्या। आणि थंडीच्या सीझन मध्ये कोल्हापूरकर काय करतात माहिती आहे ना, निम्मी कोल्हापूरकर तर ओल्ड मॉन्ग पितात, जेवतात आणि घरात जाऊन झोपतात। आणि माझ्यासारखी जी असतात की नाही, ती काय करतात माहितीये का, दर्दी खवय्ये कोल्हापुरातली भारी भारी हॉटेल शोधून काढतात आणि तिथे जाऊन क्वालिटी असा तांबडा पांढरा रस्सा वाढतात। तर आज आपण कुठं आलोय माहितीये का, आज आपण आलोय कोल्हापुरातील एक प्रसिद्ध थाळी रेस्टॉरंट, ज्यांनी खूपच कमी कालावधीमध्ये कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी ऑथेंटिक टेस्ट इथल्या लोकांना देऊन एक नाव बनवले, एक दर्जा बनवलेला आहे त्या थालीज रेस्टॉरंटला। आज आपण आलोय कोल्हापुरातील थालीज रेस्टॉरंट मध्ये। तर चला पाहूया थालीज रेस्टॉरंट मध्ये आपल्याला कोणकोणते पदार्थ खायला मिळतात आणि यांची स्पेशल थालीज तूप मटन थाळी आणि मटन चॉप, मटन खरडा, परत इथलं मटन जत्रा मटन थाळी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या यांच्या थाळ्या प्रसिद्ध आहेत। मी थोडा मेनू कार्ड वाचलं होतं, आपल्याला कोणकोणत्या थाळ्या द थालीज मध्ये टेस्ट करायला मिळतात। मित्रांनो, आपण आलोय कोल्हापुरातील थालीज रेस्टॉरंट मध्ये। द थालीज या रेस्टॉरंटचा अँबियन्स तुम्हाला दाखवतो। मस्त इंटिरियर लाइटिंग केलेलं आहे, एकदम सिंपल ठेवलंय आणि इथं मस्तपैकी महालक्ष्मीचा फोटो आहे, हॉटेलमध्ये कोल्हापूरमध्ये असतो तसा। एसी हॉल आहे, डायनिंग हॉल, फ्लेअर्स केलेले आहेत आणि हे क्वालिटी असे तिथं त्यांनी फोटोशूट करून त्यांच्या थालीजचा शो लावलेला आहे। इथं रेस्टॉरंट मध्ये अँपल स्पेस आहे, भरपूर जागा आहे, पण इथं प्रॉब्लेम एक आहे की इथं पार्किंगचा जरा थोडा तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे तुम्ही तुमचं टेबल इथं आधी रिझर्व करा, पार्किंग तुम्ही व्यवस्थित तुमची गाडी किंवा टू व्हीलर इथं पार्क करा आणि मग ह्या फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअरवर असं थालीज रेस्टॉरंट आहे। इथं तुम्ही टेबल रिझर्व केला तर तुमच्यासाठी खूप चांगलं होईल, तुम्हाला वेळेत टेबल मिळेल आणि वेळच्या वेळी तुम्हाला खायला मिळेल आणि इथल्या ऑथेंटिक टेस्टचा आनंद घेता येईल। पार्किंग व्यवस्थित करा, हा माझा तुम्हाला सल्ला राहील। कोल्हापुरी मटन थाळ्या अलीकडे खूप म्हणजे खूप फेमस व्हायला लागल्यात। आणि कसं आहे, मंगळवार पेठेत ओरिजिनल कोल्हापुरी ऑथेंटिक टेस्ट आहे, मंगळवार पेठ शिवाजी पेठ मध्ये। पण काय होते, कोल्हापूरच्या बाहेरचे जे पर्यटक असतात त्यांना मंगळवार पेठेत एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जाणे, ट्रॅफिक, पार्किंगचा इश्यू, असे खूप इश्यूज फेस करायला लागतात। मग काय झालं, ताराबाई पार्क एरिया किंवा कोल्हापूरच्या बाहेर असे हॉटेल्स विकसित झाले, ज्यांनी मंगळवार पेठेतली टेस्ट जशी आहे तशीच ठेवली, स्टडी केला, प्रॉपर कुक शेफ्स हायर केले, सर्व्हिस चांगली मेंटेन केली, स्पेस चांगली ठेवली, अँबियन्स चांगला ठेवला आणि अशा प्रकारचे हे रेस्टॉरंट्स आता फेमस व्हायला लागलेले आहेत। आणि या रेस्टॉरंट्सला तुम्हाला पार्किंग, तुमचं अँबियन्स, सर्व्हिस, अशा सगळ्या पॅरामीटर्सनं क्वालिटी सर्व्हिस मिळेल आणि ऑथेंटिक कोल्हापूरची टेस्ट पण मिळते। अशाच प्रकारच्या एका उत्कृष्ट रेस्टॉरंटला आपण आलेलो आहोत। त्या रेस्टॉरंटचं नाव आहे द थालीज कोल्हापुरी थालीज अँड बिर्याणी। इथं माझ्यासमोर कोल्हापुरी थालीज अँड बिर्याणीचं मेनू कार्ड आहे, हे मेनू कार्ड आपण आता पाहूया। स्पेशल थालीज इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या थाळीला चांगलं एक युनिक नाव दिलेलं आहे। मटन डिलक्स थाळी आहे, यामध्ये आपल्याला तूप मटन फ्राय, मटन मसाला, मटन खरडा, मटन खिमा असे 4 प्रकारचे मटन डिशेस, तांबडा पांढरा रस्सा रेग्युलर जो कोल्हापूरच्या थाळीला असतो तो, अंडा करी, सोलकढी आणि भाकरी किंवा चपाती, पुलाव राईस, अशा प्रकारचा मेनू दिलेला आहे। त्यानंतर यांची स्पेशालिटी आहे ती म्हणजे जत्रा मटन थाळी। जत्रा मटन थाळीमध्ये आपल्याला मटन रस्स्याची हंडी येते, स्पेशल म्हणजे गावरान मटनचा रस्सा येतो, जत्रा मटन खोळा रस्सा हंडी त्याला म्हणतात। मटन फ्राय, मटन किमा, तांबडा पांढरा रस्सा आणि सोलकढी आणि पुलाव राईस असा मेनू आहे। याच प्रकारच्या पुढं थाळी आहेत, त्या म्हणजे मटन चॉप्स थाळी। आपण चॉप्स थाळी पण ट्राय करूया। द थाली स्पेशलची थाळी आहे,
तूप मटन फ्राय थाळी या इथल्या स्पेशल 5 थाळी आहेत आणि रेग्युलर ज्या आहेत त्या मटन खरडा थाळी आहे, मटन फ्राय थाळी आहे, मटन मसाला थाळी आहे. फक्त तुम्हाला सिंपल मटन जेवण जेवायचं असेल तर जेवू शकताय. चिकन डिलक्स थाळी आहे, चिकन खरडा थाळी आहे, चिकन मध्ये पण व्हरायटीज त्यांनी दिलेल्या आहेत. चिकन मसाला थाळी आहे आणि चिकन फ्राय थाळी आहे. अंडा करी थाळी आहे आणि व्हेज मध्ये तुम्हाला महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी थाळी आहे, इथे त्यांनी इंट्रोड्यूस केलेली आहे. म्हणजे नॉनव्हेज कस्टमर सोबत जर एखादा व्हेज कस्टमर आपल्यासोबत असेल ग्राहक, तर त्याला आपण व्हेज जेवण पण इथं सर्व करू शकतो असं त्यांनी इथं दिलेलं आहे. महाराष्ट्रीयन पिठलं भाकरी थाळी आहे आणि वेगवेगळे एक्स्ट्रा पदार्थ आहेत. मटनच्या ज्या मी स्पेशालिटी प्लेट सांगितल्या त्या प्लेटमध्ये पण तुम्हाला मिळतील आणि राईसमध्ये तुम्हाला मटन पुलाव, चिकन पुलाव, व्हेज पुलाव असे 3 प्रकारचे पुलाव राईस मिळतील. एक्स्ट्रा तुम्हाला पापड, सब्जी किंवा काय मिक्स व्हेज पिठलं भाकरी थाळीसोबत तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे खूप व्हरायटी असणारं मस्त मेनू कार्ड आहे. आणि मी थालीचं नाव स्पेशली ऐकलं होतं की इथं ऑथेंटिक कोल्हापुरी टेस्ट मिळते आणि मी ऑलरेडी लहानपणापासून मंगळवार पेठेत वाढलेला आहे, त्यामुळं मला टेस्ट ती प्रॉपर माहिती आहे. आपण ती टेस्ट इथं तशी अचीव झालेली आहे का आणि यांनी कशा प्रकारे इथं थाळीजमध्ये इम्प्रूव्हमेंट्स केल्यात, त्यांच्या स्टाईलचं फ्युजन केले आणि इथं या प्रकारच्या थाळ्या सर्व केल्यात आपण बघूया. मी तुम्हाला याचे रिव्ह्यूज देईन. आपण आता इथं ताट मागवणार आहे आणि थाळी जी मागवणार आहे त्या थाळीचं नाव आहे मटन डिलक्स थाळी. त्यामध्ये सगळेच पदार्थ येतात आणि त्याचसोबत मी मटन चॉप्सची एक एक्स्ट्रा प्लेट मागवली आहे. सगळे पदार्थ कव्हर केल्यानंतर चॉप्सची टेस्ट बघायला आणि मटन चॉप्स आपण इथं ट्राय करूया. मित्रांनो, आपल्या समोर इथं सर्व झालेली आहे द थालीजची डिलक्स मटन थाळी आणि त्याच्यामध्ये तूप भाकरी आहे आणि आपण आता ही मटन थाळी ट्राय करूया. मी तुम्हाला सांगतो यामध्ये काय काय पदार्थ आहेत. तर मित्रांनो, थालीजची मटन डिलक्स थाळी आपल्या समोर सर्व झाली आहे आणि याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर असे नॉनव्हेजचे पदार्थ आहेत. सर्वात प्रथम 1 नंबर अशी गरम गरम तूप लावलेली मस्त भाकरी आहे. भाकरी तुम्हाला इथं मिळते स्पेशल. इथं भाकरी मिळते, ते रेस्टॉरंटचा नाद करायचा नाही कारण भाकरी बनवणं हे सोपं काम राहिलेलं नाही आहे. त्याचबरोबर कोणकोणते पदार्थ आहेत मी तुम्हाला सांगतो. मटन खरडा आहे, ग्रीन मटन येते खरड्यातलं. म्हणजे मटन खरडा म्हणजे खरडा आपण खाते तसं नसते. खरड्याची टेस्ट लावलेला मसाला असतो आणि तो सॉफ्ट केलेला असतो, म्हणजे आपण मटन व्यवस्थित खाऊ शकतो. तिखट जाळ असं नसते. कोल्हापूरची कुठलीच टेस्ट तिखट जाळ नसत्या. हे मटन तूप फ्राय आहे. मस्त तुपाचा फ्लेवर आणि तिखटपणा बॅलन्स केलेलं मटन असतं. 1 नंबर टेस्टी असतं. तुम्ही नक्की ट्राय करा. हे आहे खिमावाटी. ट्रॅडिशनल कोल्हापुरी थाळीला छोटीशी खिमावाटी ही लावली जाते. हे आहे सोलकडी. मस्त एकदम सुंदर दाट अशी सोलकडी आहे. दाट असा पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा आहे. कोल्हापूरकरांना पांढरा रस्सा थोडासा दाट लागतो, म्हणजे त्यांचं ते टेस्ट बर्डचा हे आहे की त्यांना पांढरा रस्सा दाट लागतो. म्हणजे दाट म्हणजे असा दह्यासारखा पाक गिरगिरीतच करायचं नाही. ती एक आर्ट आहे. पांढरा रस्सा बनवण्याची एक सुपिरियर आर्ट आहे, परफेक्शन आहे की एवढा दाट आणि एवढा प्युअर क्वालिटीचा असा पांढरा रस्सा बनवला जातो. हे आहे अंडा करी. ही तुमची स्टँडर्ड मटन डिलक्स थाळी आहे आणि इथलं आता या थाळीमध्ये जे मिसिंग आहे ते म्हणजे ही गोष्ट आहे मटन चाप. हे खूप भारी चाप असतात आणि अप्रतिम टेस्टी लागतात. हे मटन चाप मी इथं मागवलेत, एक्स्ट्रा प्लेट मागवले मी. चला तर आता ट्राय करूया आपली ही कोल्हापुरी थाळीज मधली मटन डिलक्स थाळी कशा प्रकारची आहे आणि सगळ्या पदार्थांचे मी तुम्हाला रिव्ह्यूज सांगतो. जेवण चालू करूया आणि कधी पण जेवण स्टार्ट करताना पहिल्यांदा
टेस्ट करायचा, आपली टेस्ट क्लिअर करण्यासाठी पांढरा रस्सा. कोल्हापूरचा पांढरा रस्सा क्वालिटीज आहे. एक नंबर म्हणजे एक नंबर. म्हणजे नारळाचं दूध अजूनही कोल्हापुरातल्या काही ठराविक हॉटेल्समध्ये वापरलं जातं. ऑथेंटिक नारळाच्या दुधाचा आणि त्याच्यामध्ये पेस्ट पण आहे, म्हणजे काजू किंवा पिस्ची पेस्ट आहे त्याचा दाटपणा आणण्यासाठी. अप्रतिम चव आहे, परफेक्ट चव मॅच केलेली आहे. आता मी ट्राय करतोय तांबडा रस्सा. थोडा गरम तांबडा रस्सा मी वाढून घेतो. वाव, तांबडा रस्सा ट्राय करूया. कोल्हापूरकरांना तांबडा रस्सा बरोबर कट पाहिजेच. मस्त आहे. वाव, मस्त आहे. रस्सा सर्व करण्यामध्ये पण एक आर्ट आहे हा. म्हणजे रस्सा जर तुम्हाला अगदी गरम गरम उकळता सर्व केला तर तो पिताना तुम्हाला भाजणार, आणि थोडं जरी टेम्परेचर कमी असलं तर ती गरम गरम रस्सा पिण्याची जी फील आहे, क्वालिटी फील जो आहे कोल्हापूरकरांना किंवा आपण जे दर्दी खवय्ये आहे त्यांना जो गरम रस्सा प्यायचा फील पाहिजे असतो तो फील मिळत नाही. म्हणजे तुम्ही जास्त रस्स्याचं टेम्परेचर खूप जास्त पण ठेवू शकत नाही आणि थंड तर तुम्ही ठेवूच शकत नाही. ह्या सर्विंग स्टाईल आहेत कोल्हापूरच्या जेवणाच्या. आपण तूप लावलेली भाकरी आणि मटन फ्राय खाऊया. मोठा पीस घेतोय मी, म्हणजे मला पहिल्याच पीस मध्ये परफेक्ट टेस्ट समजून येईल. म्हणजे नाद खुळा रे, नाद खुळा. असलं मस्त आहे ना हे. इतकं लुसलुशीत आहे. तुपामध्ये फ्राय केलेलं मटन आणि वरून फ्राईड कांदा, ज्याला आपण बरिस्ता म्हणतो. कोल्हापुरी जेवणात बोनलेस वगैरे असला काही प्रकार मिळणार नाही. आम्ही बोनलेस बिनलेस खात नाही. नळी पाहिजे मटणाच्या ताटाला, घेणे नळी पाहिजे. नळी फोडून त्यातला खाणं हे कोल्हापूरची स्टाईल आहे. त्यामुळं बोनलेस वगैरे प्रकार नाही, विथ बोन सगळे पीस असतात. खरडा मटण ट्राय करूया. कसं आहे, खरडा मटणची टेस्ट तुम्हाला डिफरन्शिएट व्हायला पाहिजे ना. म्हणजे एकदमच मिळमिळीत खरडा मटण आपण बनवल्याने एकदमच मिळमिळीत आहे किंवा सॉफ्ट आहे तसं पण चालणार नाही. थोडासा ओल्या मिरचीच्या खरड्याचा स्पायसीनेस त्या मटणामध्ये पाहिजे. तिखट आहे, ग्रीन मिरचीचा स्वाद येतोय, कोथिंबीरचा पण. मी जरा फिश ट्राय करतो. हे खरडा मटण जरा वांडच स्पायसी आहे. ज्यांचं पोट ठीक आहे आणि त्यांना स्पायसी खायची सवय आहे त्यांनीच ट्राय करा. आता आपण ट्राय करूया मटन खिमा. वाव, मला खिमा हा पदार्थ खूप जास्त आवडतो. नेहमी मी खिम्याचा फॅन आहे आणि मला परफेक्ट खिम्याची टेस्ट लागते. खिम्याचा जो मीठ फ्लेवर आहे तो डॉमिनंट खिम्यामध्ये झाला पाहिजे आणि हा खिमा तसाच आहे. खिम्याला 10 on 10 मार्क. मटन तूप फ्राय 10 on 10 मार्क. मटन खरडा मी 8 रेटिंग देईन, कारण थोडं स्पायसी मी जास्त खात नाही कोल्हापूरकर असलो तरी. मला आता बॅलन्स्ड टेस्ट करण्याची जास्त आवड निर्माण झालेली आहे. अंडा करी मसाला ट्राय करूया. अंडा करी दाट आहे, मस्त ग्रेव्ही आहे. अंडा हाफ बॉइल्ड एग त्यांनी दिलेला आहे. परफेक्ट. आपण माझा सगळ्यात आवडता पदार्थ मटन चाप तयार खाऊया. मी जरा लिंबू पिळायचा विसरलो होतो.
आणि लिंबू पिळल्याशिवाय भावानो नॉनव्हेज जेवणाचा काय टेस्ट तुम्हाला परफेक्ट येणार नाही. आपण याच्यावरती मस्तपैकी लिंबू पिळूया. आपण जसं कबाबला लिंबू पिळतो तसं. आणि आपण खाऊया कोल्हापूरचा स्पेशल मटन चाप. वाव, नाद खोळा रे, नाद खोळा म्हणजे नाद खोळा. म्हणजे असला भारी शिजलाय ना. हे मटन बोन पासून वेगळं झालेलं आहे आणि एकदम बॅलन्स सुद्धा स्पाइस आहे. फ्राय केलेला आहे आणि मीठचा फ्लेवर लागतो राव. म्हणजे एकदम असा सॉफ्ट शिजवलेला आहे. अप्रतिम असा मटन चाप आपण इथे ट्राय केलाय. काय काय मंडळी, आता जेवलोय, जरा जरा टेस्ट केले. आता अजून मी आणायचं आहे, पूर्ण थाळी संपवणारच आहे. पण मित्रांनो, मी आणि एक हॉटेल तुम्हाला दाखवलं, एक नंबर कोल्हापुरातलं. तुम्ही काय कमेंट करत नाही राव माझ्या व्हिडिओजना, काय लाईक करत नाही, शेअर करत नाही. तुम्ही कमेंट करायला पाहिजे. मी एवढी भारी भारी हॉटेल शोधून, एक नंबर तिथली क्वालिटी टेस्ट शोधून ती तुम्हाला सांगायला लावली. तुमचा काय रिस्पॉन्सच नाही राव. कमेंट करा, काय तर मोटिवेशन द्या. काय चुका बिका होत असतील ते पण सांगा, काय विषय नाही आहे. आपण कोल्हापुरातलं पर्यटन, कोल्हापुरातील अस्सल चव ही जगभरात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करायला लावले आणि त्यासाठी मेहनत घ्यायला लागली. मी त्यासाठी माझ्या सुट्टीचा दिवस खर्च करायला लावले. क्वालिटी हॉटेल्स मी तुम्हाला शोधून देतोय. कोल्हापुरातली एक नंबर हॉटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे तुम्ही जाऊन जेवा, ट्राय करा, माझे रेकमेंडेशन्स बघा, माझे व्हिडिओज बघा, लाईक करा आणि शेअर करा आणि पाहत राहा माझं YouTube चॅनेल जर्नी विथ तुषार. आज आपण पाहिली कोल्हापुरातील एक उत्तम अशी कोल्हापुरी मटन थाळी द थाळीज रेस्टॉरंटमध्ये. पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला आणखी एका नवीन हॉटेलच्या एक उत्तम ऑथेंटिक कोल्हापुरी थाळीची चव सांगणार आहे. आणि आपल्यासोबत या कार्यक्रमामध्ये वेगवेगळे कोल्हापुरातील दर्दी खवय्ये पाहुणे म्हणून येणार आहेत आणि ते त्यांचे अनुभव, त्यांच्या टेस्ट, त्यांच्या कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीच्या इतिहासासंदर्भात त्यांचे अनुभव शेअर करणार आहेत. पाहत राहा माझं YouTube चॅनेल जर्नी विथ तुषार आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करून जा. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण जेवलो द थालीज रेस्टॉरंटमध्ये आणि 2 लोकांचं इथं मला बिल झालेलं आहे 820 रुपये. तुम्ही पाहू शकता. आणि थालीज रेस्टॉरंटला तुम्ही नक्की व्हिजिट करा. आणि माझ्या पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय आणखी ह्याच्यापेक्षा भारी एक ऑथेंटिक कोल्हापुरी रेस्टॉरंटमध्ये. धन्यवाद.